नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सच्या गुणोत्तराचे प्रश्न सोडवताना फॉर्म्युला वापरून वेळ वाया घालवू नका. आज आपण पाहणार आहोत माझी खास उलट करण्याची ट्रिक म्हणजे इन्व्हर्स ट्रिक, ज्याने तुम्ही या प्रश्नांची उत्तरं 5 सेकंदातच द्याल. दोन गोष्टी लक्षात ठेवा. उष्णता प्रवाह विचारला तर लांबी उलट करा आणि विद्युत प्रवाह विचारला तर अ, त्रिज्येचा वर्ग उलट करा. फिजिक्सच्या प्रश्नात जेव्हा दोन गोष्टींची तुलना करायची असते, तेव्हा आपण गुणोत्तर वापरतो. गुणोत्तराची नेहमी लक्षात ठेवा. ज्या क्रमाने प्रश्न विचारला आहे, उदाहरणार्थ सळई ए आणि सळई बी, त्याचे क्रमाने उत्तर काढायचे असते. आपली ट्रिक वापरून तुम्हाला शेवटी फक्त अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे. व्हिडिओत एक अशी प्रो टिप मी वापरली आहे, ती तुम्हाला खूप महत्त्वाची ठरेल. चला तर मग पाहूया आजचा हा प्रश्न. तर एम-पी-एस-सी मध्ये हा प्रश्न आला होता राज्यसेवेला. एकाच पदार्थाच्या दोन रॉडची लांबी त्रिज्येचे गुणोत्तर एकास 2 व 2 3 आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे लांबी काय दिली आहे? एकास 2. तर ती उलट करायची आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करायची आहे. तर त्रिज्याचा काय आपण वर्ग करायचा आहे. वर्ग हा आपण डायरेक्ट प्रोपोर्शनल घ्यायचा आहे. म्हणजे ह्याला उलट करायचं नाही आणि समोरासमोर गुणाकार करून आपलं उत्तर आपल्याला भेटून जातं. तर आपण अशा प्रकारचा एक दुसरा प्रश्न पाहणार आहोत. इथे पण आपल्याला काय दिली आहे? लांबी दिली आहे 3 मग 3 लांबी दिली आहे. उलट केल्यास 1 होते आणि त्रिज्येचे गुणोत्तर काय दिलं आहे? 2 म्हणजे 2चा वर्ग 4 व 1चा वर्ग 1. मग आपल्याला समोरासमोरील गुणाकार करून घ्यायचा आहे. तर आपलं उत्तर भेटेल आपल्याला 4 हे आपलं उत्तर भेटेल आपल्याला. अ, तर अशाच प्रकारचा मी तिसरा एक प्रश्न घेतला आहे. इथे लांब लांबी दिली आहे आपल्याला 4 आणि त्रिज्या दिली आहे 1 2. इथे आपण लांबी उलट केलो आहे. 5 4 केलं आणि अ, त्रिज्येचा वर्ग केला आणि समोरासमोर गुणाकार केला. तर उत्तर आपलं 5 16 असं उत्तर आपलं भेटून जाईल. अजून अशाच एक प्रकारचा प्रश्न आहे. इथं लांबी दिली आहे 2 5 म्हणजे उलट केलं तर 5 2 आणि इथं नेहमी लक्षात ठेवा, उष्णता दिली की लांबी उलट करायची 100% हे लक्षात ठेवा. दुसरा काहीच प्रश्न बघायचा नाही. प्रश्नात उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर दिलं की आपल्याला 100% त्या टायमाला क्लिक व्हायला पाहिजे की लांबी आपल्याला काय करायची? उलट करायची. जेव्हा लांबी उलट करत नाही, तेव्हा आपलं उत्तर चुकीचं होईल. हां. तर आपण पहिल्यांदा काय करायची आहे? लांबी उलट करायची आहे. आता मी अशा प्रकारचा दुसरा प्रश्न घेतला आहे. आता इथे नवीन प्रकारचा प्रश्न चालू झाला आहे. तर विद्युतरोध. आता इथे विद्युतरोध विचारला आहे, तर आपण काय करायचं? लांबी जशाल तशी ठेवायची आणि त्रिज्येचा वर्ग करून तो वर्ग उलट करायचा. म्हणजे आपलं उत्तर आपल्याला भेटून जातं. इथेही असं लिहिलं आहे, लांबी दिली आहे 2 ही जशाल तशी ठेवायची आणि आपलं उत्तर काय करायचं? त्रिज्याचा वर्ग करायचा आणि उलट करायचं. मग समोरासमोरील गुणाकार करून आपलं उत्तर भेटेल. इथे एक अशा प्रकारचा प्रश्न दिला आहे. लांबी दिली आहे 4 5 व त्रिज्या दिली आहे 1 2. इथं लांबी जशाल तशी ठेवून त्रिज्येचा वर्ग केला. वर्ग करून वर्ग आलेला वर्ग उलट करायचा आणि समोरासमोरील गुणाकार करायचा. आपलं उत्तर भेटून जातं. इथं 16 5 हे उत्तर आपलं या प्रश्नाचं आलं आहे. तर अशा प्रकारचा एक आणखीन एक मी प्रश्न लिहिला आहे. तर तो तुम्ही पहा. 2 तांब्याच्या तारांची लांबीचे गुणोत्तर 5 आहे आणि त्रिज्येचे गुणोत्तर 1 आहे. तर त्याच्या विद्युतरोधाचे गुणोत्तर किती? मग इथे लांबी दिली आहे 5 आणि त्रिज्या दिली आहे 1 5. तर याचं हे उत्तर ह्याच फॉर्म्युल्यात ठेवून आपण हे उत्तर काढूया. तर आपलं उत्तर निघालं आहे म्हणजे इथं काय 45 3 असं उत्तर आहे. इथं 45 1 आहे. मग हे उत्तर येऊ शकत नाही. म्हणून आपण 3 न परत एकदा भाग घातला 45 आणि 3 ला. तर आपलं उत्तर 15 1 हे भेटलं आहे. आता इथे एक नवीन प्रकारचा प्रश्न आहे. इथे लांबी दुप्पट झाली आहे. म्हणजे लांबी जर आपण 1 धरली, तर दुप्पट काय झाली? 2 झाली. ती तशीच ठेवायची. आपल्याला लांबी काय ठेवायची? तशीच ठेवायची. आता इथं काय दिली? त्रिज्या म्हणलं आहे. तर त्रिज्या म्हणले आपण समजा 2 धरली त्रिज्या, तर तिची निम्मी झाली. निम्मी किती झाली? 1 झाली. तर ती वर्ग करायचा आपल्याला त्या त्रिज्येचा आणि ती त्रिज्या उलट करायचा. आता ह्या दोघांचं काय करायचं? उत्तर करायचं. आपल्याला हे उत्तर भेटलं आहे 1 हे उत्तर आपलं फायनल झालं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच कडक आणि सोप्या ट्रिक्ससाठी तुम्हाला रोज शिकायचं असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या एम-पी-एस-सी आणि इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. कारण ज्ञान वाटल्यानेच वाढतं.
भेटूया पुढच्या अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि जिंकत राहा. थँक्यू.